नमस्कार, मी चंद्रभान कदम. तर आपण शनिवारी भेटलो होतो. ठीक आहे. आज रविवारचा दिवस आहे, जे की मी तुम्हाला सांगणार आहे वेळेचे जे 30 सिद्धांत आहेत वेळेच्या उपयोगाचे. ते सिद्धांत आजचा जो पहिला सिद्धांत आहे तो आहे, तुम्ही तुमच्या वेळेचं जे आहे ते नियोजन करण्यासाठी लॉगबुक बनवणे. जसं की तुम्ही दिवसभरात सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय गोष्टी करता. कारण मी एकतर लॉगबुक मेंटेन करतो आणि दुसरं आहे ती माझी डायरी. की त्यात मी 2 डायऱ्या मेंटेन करतो. एक जी आहे ती सकाळी दिवसभराचं जे प्लॅनिंग आहे ते टायमिंगनुसार ह्या वेळेत हे काम करायचं. आणि दुसरे जे आहे ते रात्री आल्यानंतर त्यापैकी किती कामं झाली ती तेवढी त्यात लिहायची. म्हणजे जेव्हा आपण महिन्याच्या एंडला बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की किती पॉईंट आपण लिहिले, किती त्यातले आपण कंप्लीट केले, म्हणजे किती पर्सेंट आपण ते हे केलं, काम केलं. सपोज आपण 40 पॉईंट लिहिले आणि त्यातले 20च केले तर आपण 50% काम केले, म्हणजे जे येते. तर अशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करून त्यात इम्प्रूव्हमेंट कशी करता येईल हे बघू शकतो. ठीक आहे. त्यामुळे बरेच जण म्हणतील की नाही माझा वेळ कुठे जातो, कुठे तर जात नाही माझा वेळ, व्यवस्थित करतो, यूज करतो. तुम्ही जर असं 2-2 मिनिट मोबाईल बघितला, नंतर लक्षात आलं, आपण जेव्हा तुम्ही रात्री चेक केलं त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही 4 तास 5 तास त्यातच घालवले किंवा 2 तास 3 तास ते मोबाईलमध्ये घालवले. त्यासाठी ते वेळेचं लॉगबुक करणं महत्त्वाचं आहे. कारण ते एक प्रकारे आपलं एक एक्सरेज आहे. म्हणजे कसं की आपण काम करतोय पण कुठंतरी बऱ्याच जणांना होतं की मी मेहनत तर करतोय पण मला सक्सेस का मिळत नाही. तर ह्या लॉगबुकमुळे तुम्हाला लक्षात येईल की आपण मेहनत करतोय तर काय करतोय. जेव्हा तुम्ही रात्री रिव्हिजन घ्याल की मी हे 10 पॉईंट लिहिले, मग यातले 3च झाले, हे कधी कळेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही त्या लॉगबुकमध्ये लिहाल. त्यामुळे लिहिणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि वेळेचं लॉगबुक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मॅट देईल, तर ते तुम्ही यूज करू शकता, जे की मी पण स्वतः फॉलो करतोय. त्याच्यामध्ये 2 पॉईंट असतात. एक तर तुम्ही टू डू लिस्ट बनवा, म्हणजे जे की सकाळी 5:30 जे काही तुम्ही उठता त्यानंतर काय करता. सकाळी उठलो 5:30ला मेडिटेशन केलं, ठीक आहे. त्यानंतर 6 ते 7 जॉगिंग केलं, 7 ते 7:30 जे बाथ, ठीक आहे, हायजीन, आंघोळ वगैरे केली. त्याच्यानंतर 8 वाजता आपण ब्रेकफास्ट केला किंवा ब्रेकफास्ट बनवला, जे की बॅचलर आहेत ते, ठीक आहे. 8:30 ते 9 आपण फ्रेश झालो, ठीक आहे, स्वतःसाठी कपडे घातले, फ्रेश जे काही असेल त्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर ऑफिसला निघालो. 9:30 वाजता मी ऑफिसला निघालो. ट्रॅव्हलिंग टाईम तुम्ही त्यात ॲड करू शकता. 9:30 ते 10 ट्रॅव्हलिंग टाईम. 10ला ऑफिसला, 10 ते 6 ऑफिस. 6ला घरी आल्यानंतर फ्रेश होणे 6:30 वाजेपर्यंत. 6:30 ते 7 न्यूज बघितले. हे जेव्हा तुम्ही मेंटेन कराल 7:30 ते 8 वाजेपर्यंत, जसं की आता मला मुलगा आहे तर मी त्या मुलासोबत मला अर्धा ते पाऊण तास मी त्याला वेळ देतो, त्याच्यासोबत खेळतो. तर हे जेव्हा तुम्ही बनवाल त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आपला वेळ आपण खूप टाइमपास करतोय. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे 10 ते 10:30 मी काय केलं, 10:30 ते 11 काय केलं. जर त्यात काहीच नाही तुमच्याकडे लिहायला तर म्हणजे तुम्ही टाइमपास केला. हे तुम्हाला कधी लक्षात येईल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेळेचं लॉगबुक बनवा. त्यामुळे माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फॉर्मॅट देतो किंवा तुम्ही स्वतः पण एक्सेल शीटमध्ये फॉर्मॅट बनवू शकता. ऑनलाईन जरी तुम्ही हे केलं तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्मॅट इझिली मिळून जाईल, ठीक आहे. तर हे आज महत्त्वाचं पहिला जो सिद्धांत आहे आपला, ते वेळेचं लॉगबुक बनवणे, ठीक आहे. तर सगळ्यांनी हे वेळेचं लॉगबुक फॉलो करा. त्याच्यानंतर तुम्ही 7 दिवसानंतर बघा की तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात, ठीक आहे. कारण हे मी स्वतः अनुभवले, स्वतः हे प्रॅक्टिकली केले, त्याच्यातूनच मला अनुभव आला. त्यामुळेच मी कुठेतरी विचार केला की नाही, जे आपण ज्या चुका केल्या ह्या तुम्ही चुका करू नये. आता बरेच जण जे कमी वयाचे आहेत, जे कॉलेजमध्ये आहेत, ज्यांची 12वी वगैरे झालेली, अशांना
तुम्ही जर आत्तापासून हे केलं तर तुम्ही पुढच्या 5 वर्षात मी लिहून देतो गॅरंटेड, तुम्ही जर मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही एक वेगळ्या उंचीवर असाल. त्यामुळं सगळ्यांनी जे मी सांगतोय ते फॉलो करा. ठीक आहे. तुम्हाला जे रिझल्ट आहे त्याची गॅरंटी मी देतो. फक्त तुम्ही जे मी सांगितल्या त्या गोष्टी फॉलो करणे. ठीक आहे. आजसाठी एवढंच. पुन्हा आपण उद्या भेटूया. जो 30 सिद्धांतापैकी जो आहे तो आज आपण पहिला सिद्धांत घेतला. उद्या आपण दुसरा सिद्धांत घेऊ. धन्यवाद.